राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत जानेवारी महिन्यामध्ये राज्याचे कॅबिनेट दुग्ध विकास मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या शेतकऱ्याला दुधाचा प्रति लिटर भाव 26 रुपये परवडत नाही म्हणून त्यांनी 5 रुपये अनुदान जानेवारी फेब्रुवारीचं जाहीर केलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी मागचा फॉलोअप न घेता ते अनुदान 100% दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळाले नाही ह्याची माहिती न घेता जून महिन्यात पुन्हा 1 जुलैपासून 5 रुपये अनुदान जाहीर केलं आणि 30 रुपये दूध डेअरी दूध संघाने 30 रुपये देणं बंधनकारक केलं। असं 35 रुपये प्रति लिटर दर जाहीर केला। परंतु या बाबतीत मी प्रत्येक दूध डेअरीवर जाऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना भेटून माहिती घेतोय की आज ही दूध डेअऱ्या दूध संघ 28 रुपये 26 रुपये दर देतात। शासनाच्या आदेशाचं पालन केलं जात नाही आणि ते म्हणतात की 8-5-3-5 मध्ये दूध बसत नाही। अरे बाबांनो, मी जाहीरपणे सांगतो दूध संघाला दूध डेअरीवाल्यांना, अरे माझ्या शेतकऱ्याचं प्युअर दूध तुम्ही 26 रुपये 27 रुपयाने घेता आणि त्या दुधात पुन्हा रात्री टँकर भरल्यानंतर सकाळी असो संध्याकाळी असो त्यात पुन्हा बारका पाईप सोडून केमिकल पाणी मिक्स आणि युरिया टाकता। ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचा कोट्यवधी रुपयाचा तुम्ही फायदा करून घेता। त्यात उपपदार्थ तयार करता, बर्फी आहे, पेढा आहे, इतर उपपदार्थ आहेत। मग ह्याचा विचार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व जे खरे शेतकऱ्यांच्या समस्याची जाणीव असणारे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी स्वतः यात लक्ष घालून या गोष्टीचा विचार केला पाहिजे की बाबा 5 वर्षापूर्वी प्रति लिटर दुधाला 26 रुपये 30 रुपये दर होता आणि तोच दर 5 वर्षानंतर सुद्धा माझ्या दूध उत्पादक कष्टकरी शेतकऱ्याला 26 रुपये दर दिला जातो। या बाबतीत एकीकडे सुग्रास पेंड सुरापिंडीचे दर प्रत्येक वर्षी 150-200 रुपयाने दर वाढतात आणि दुधाचा प्रत्येक वर्षी 5 रुपये 7 रुपयाने दर कमी केला जातो। हा फरक या दुग्ध विकास मंत्र्यांना कळला पाहिजे। दुग्ध विकास मंत्री तुम्ही शेतकऱ्याचे सुपुत्र साहेब बाळासाहेब विखे पाटलांचे चिरंजीव आहात। तुम्ही गेल्या 40 वर्षापासून मंत्रिमंडळाचा अनुभव घेतलेला असताना हा अन्यायकारक तुम्ही दूध उत्पादकाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका। ते दूध उत्पादकाचे जानेवारी फेब्रुवारीचं 5 रुपये अनुदान आणि 1 जुलैपासूनचं आंदोलन येत्या 8 दिवसात जर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा नाही केलं तर अक्षरशः मंगळवेढा सोलापूर रस्त्यावरती माचनूर येथे नॅशनल हायवे रोडला 8 दिवसानंतर रितसर पोलीस स्टेशनला पत्र देऊन मुख्यमंत्री दुग्ध विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कळवून भव्य रास्ता रोको आंदोलन जिल्ह्यातला दूध उत्पादक शेतकरी जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी नोंद घ्यावी। यात होणाऱ्या परिणामाला स्वतः दुग्ध विकास मंत्री जबाबदार राहतील। पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतोय, आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहे, तुम्ही पण शेतकऱ्याची लेकरं आहे। हा बिचारा कष्ट करतोय, त्याच्या जीवावर वांग्याची भाजी चपाती खातो आपण। तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करत जावा, कारण तुमच्या वडिलांनी काळ्या मातीत घाम गाळून कॉलेजला पैसे दिल्याशिवाय तुम्ही पोलीस अधिकारी झाले नाहीत याची पण तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे। तुम्हाला माहिती आहे हा माणूस शेतकऱ्यासाठी झटतो, सर्वसामान्यांसाठी झटतो। एवढीच मी आधी पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतोय।